अध्यक्ष मराठवाडा लॉटरी विक्रेता असोसिएशन आणि आपण विषय आज असा होता सर्वांना बोलण्याचा सेंटिगो मार्टिन हा फ्युचर गेमिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मालक यांनी निवडणूक रोखे एका पक्षाला 1350 कोटी रुपये आणि काही दुसऱ्या पक्षांना 300 काही असे 8000 कोटीच्या आसपास यांनी निवडणूक रोखे हे विविध पक्षांना दिलेले. पण यांची एक जर माहिती घेतली, सेंटिगो मार्टिन यांची श्री मंगल मूर्ती मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही महाराष्ट्र शासनाच्या वित्त व लेखा विभाग जे वाशीला आहे तिथे थकीत लॉटरी कर म्हणून कर टॅक्स भरणी म्हणून यांची नोंदणी होती. व त्यावेळेस या कंपन्यांनी अरुणाचल प्रदेश शासनाची लॉटरी विक्रीचे हक्क महाराष्ट्र राज्यामध्ये लॉटरी तिकीट विक्री केली व त्यावेळेस करापोटी महाराष्ट्र शासनाचे 308 कोटी 75 लाख रुपये एवढा थकीत लॉटरी कर हा सेंटिगो मार्टिन यांची पूर्वीची श्री मंगल मूर्ती मार्केटिंग नावाची कंपनी आहे यांच्याकडे बाकी आहे. हे सगळं थकीत लॉटरी कर बाकी असतानाही शासन फक्त कागदपत्री यांच्यावरती कारवाई दाखवतं. पण ह्याच मालकाची सेंटिगो मार्टिन यांची जी मंगलमूर्ती मार्केटिंग होती त्याच्यावरती 308 कोटी रुपये आज बाकी आहे. ही कंपनी बंद दाखवली व ह्याच मालकाची आज नवीन कंपनी फ्युचर गेमिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड जे इलेक्ट्रिकल बॉन्डच्या यादीमध्ये या कंपनीचं नाव आहे. मी सर्वात जास्त टॅक्स दिलेला आहे. माझं म्हणणं हेच आहे का महाराष्ट्र शासनाचे 308 कोटी रुपये दिले नाही, ते थकीत म्हणून दाखवले आणि आज ही मार्टिन कंपनी फ्युचर गेमिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पंजाब सरकारची डिअर नावाची लॉटरी आज पूर्ण राज्यामध्ये विक्री करत आहे. आणि 6 रुपयाला हे सगळे पेपर लॉटरी आहे. 6 रुपयाला 1 कोटी दिवसाचे 3 सोडती आणि ह्या साप्ताहिक पेपरच्या आणि दर दिवसाला 3 सोडती म्हणजे रोजचे 1 कोटीचे 3 प्राइज ही कंपनी वाटती असं सामान्य महाराष्ट्रातील जनतेला दाखवले जाते आणि कुठेही ही विनिंग होत नाही. मुळात हे जे पेपर लॉटरी आहे तिकीट डिअर लॉटरी ही पूर्णपणे बोगस आहे. हे तुम्ही म्हणाल कशावरून? हे जे तिकीट आहे हे एक प्रकारचा पैसे आहे, नोट पैसे म्हणून म्हणतो. हे सर्व महाराष्ट्र केंद्र शासनाचे लॉटरी अधिनियम 2010 या अधिनियमानुसार जी ही लॉटरी कंपनी पेपर लॉटरी तिकीट छापेल त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या RBI मान्यता प्राप्त प्रिंटिंग प्रेसमध्ये हे तिकीट छापली गेली पाहिजे. जिथं आपली करन्सी छापल्या जाते, बॉन्ड छापले जातात, रेव्हेन्यू स्टॅम्प छापले जातात, तिथं हे छापली जावे कारण की याच्यात पारदर्शकता पाहिजे. ही जी कंपनी आहे फ्युचर गेमिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, सुमित ऑनलाईन ट्रेड सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, हे आज राज्यामध्ये ह्या जे तिकीट आहे त्याच्या स्वतःच्या खाजगी छापखान्यामध्ये छापतात आणि किती छापतात याचा रेकॉर्ड कोणाकडे नाही आहे. हाच आमचा मुद्दा आहे का आज रोजी राज्यामध्ये जी डिअर लॉटरीची विक्री होत आहे ही पूर्णपणे बोगस आहे और राज्यातील जनतेने यांच्या ॲडव्हर्टायझिंग नवीन अभिनेते यांचं डिअरची लॉटरीचा प्रचार करतात. ही पूर्णपणे बोगस आहे. ही तिकीटं खरेदी करू नये आणि महाराष्ट्र शासनाला माझी एकच विनंती आहे, जोपर्यंत ह्या मंगलमूर्ती मार्केटिंग कंपनी आणि फ्युचर गेमिंग दोन्ही कंपनीचा मालक सेंटिगो मार्टिनच आहे याच्याकडून 380 कोटी रुपये आपले थकीत वसूल करा. तोपर्यंत नाही तर तोपर्यंत यांच्या डिअर लॉटरीवर बंदी घाला आणि यांच्या लॉटरीवरती विक्री बंद करा. माझं नाव गणेश लक्ष्मण म्हैसमाळे, अध्यक्ष मराठवाडा लॉटरी विक्रेता असोसिएशन. मी गेली 15 वर्षापासून ऑनलाईन लॉटरी भ्रष्टाचार 933 कोटीचा थकीत लॉटरी कर तोही बाहेर काढला होता आणि आता इलेक्ट्रिकल बॉन्डच्या माध्यमातून मला या फ्युचर गेमिंगचं नाव माहीत पडलं आणि ही मंगलमूर्ती मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही कंपन्या एकच आहे. एकावर 380 कोटी थकीत आहे आणि आज रोजी ही फ्युचर गेमिंग आपली महाराष्ट्रामध्ये लॉटरी तिकीट विक्री करत आहे डिअर नावाने आणि ही पण पूर्णपणे बोगस आहे. ही कोणत्याही शासकीय छापखान्यामध्ये छापली जात नाही. नियम आहे की ही शासकीय छापखान्यातच छापली जावी. नमस्कार, आदाब. मी देवेंद्र इनामदार. गेली 30-35 वर्ष मी सकाळ, पुढारी, पुण्यनगरी अशा वेगवेगळ्या दैनिकात काम केलेलं आहे आणि या लॉटरीच्या घोटाळ्याच्या संबंधी यांनी जी सुरुवातीपासून हे गणेश म्हैसमाळे महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे, मराठवाड्याचे. आणि तरीही ते लॉटरीमध्ये जे काय बोगसगिरी होते आहे, लोकांची फसवणूक होते,
सरकारची फसवणूक होते. याच्यासाठी पाठपुरावा करतायत सरकारकडे, ते मागणी करतायत की याच्यामध्ये योग्य कारवाई करून दोषींवरती गुन्हे दाखल करावेत. पण हे लॉटरीचे माफिया इतके तगडे आहेत की त्यांच्यावर अजूनही कारवाई झालेली नाही. अगदी म्हणजे अनेक सरकार कोणतंही असो, काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं तेव्हाही हेच होत होतं अर्थमंत्री असताना, नंतर BJP शिवसेनेचं आलं तेव्हा मुनगंटीवार अर्थमंत्री होते, तेव्हाही हेच झालं. त्यांच्या नावाने बनावट पत्र काढले, नंतर त्यांनी सांगितलं ते माझं नाहीच आहे. मग तेही पत्र यांनी उजेडात आणलं, छापलं अनेक माध्यमांनी. मग त्यांनी SP ला CP ला औरंगाबादला सांगितलं की ते कुठून बोगस कोणी केलंय त्याचा शोध घ्या, त्याच्यावर कारवाई करा, गुन्हा दाखल करा. तेही सगळं फाईल बंद पडले. आत्ता नव्याने जेव्हा इलेक्ट्रॉल बॉन्ड निवडणूक रोख्यांच्या निमित्ताने हा प्रश्न समोर आला, त्यातली जी फ्युचर गेमिंग नावाची कंपनी आहे ती एका बाजूला निवडणूक रोखे म्हणून राजकीय पक्षांना हजारो कोटी रुपये देते, आणि दुसऱ्या बाजूला तीच कंपनी, हिचं पूर्ण नाव आहे फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, जे आपण सगळ्यांनी छापलेलं आहे की त्यांनी सरकारला किती कोटी रुपये दिले. त्याच मालकाच्या, त्याच फक्त कंपनीचं नाव बदलून मंगलम अमुक तमुक असे पत्ता तोच आहे, मालक तेच आहेत, फक्त कंपनीचं नाव वेगळं आहे. आणि त्यांनी महाराष्ट्र सरकारचा किती कोटी रुपयांचा, किती 380 कोटी रुपयांचा कर बुडवला. म्हणजे जनतेचा पैसा जनतेच्या खिशात जो येणार आहे आपल्यासाठी, तो कर भरायला त्या लॉटरी कंपनीकडे 380 कोटी रुपये नाही, पण राजकीय पक्षांना द्यायला 8,000 कोटी काय जे आहेत ते आहेत. आता तूच कंपनी पुन्हा फ्युचर गेमिंगची इकडे आपल्याकडे ते डिअर नावाने एक छापील लॉटरी काढते, ते आपल्या सगळ्यांना आम्ही देतोय 6 रुपयात 1 कोटी रुपयाचं आमिष दाखवणारी. लागली तुम्हाला तर आम्हाला द्या त्यातले काही वापस. तर याचे सुद्धा नियम ते पायदळी तोडवत आहेत. कसे तर गव्हर्नमेंट प्रेसमध्ये जिथे नोटा छापल्या जातात, बॉन्ड छापले जातात, तिथे तिकीट छापले पाहिजेत असा नियम आहे. प्रत्यक्षात ते तिथे छापत नाहीत, प्रायव्हेट कुठेतरी प्रेसमध्ये छापतात. किती हजार छापले, किती कोटी छापले त्यांनाच माहिती, गव्हर्नमेंटला काही आकडेवारी देत नाही. दुसरा नियम असा आहे की निकाल लागलाच तर तुम्ही पेपरमध्ये दिलं पाहिजे. ते काय जसं गव्हर्नमेंटच्या जाहिराती आलटून पालटून जातात तशा त्या पेपरला दिल्या पाहिजेत की बाबा हा निकाल आहे, हे नंबरला इतके लागले, त्या नंबरला. तेही ते करत नाही. त्याच्या बाबतीतही म्हैसमाळेंनी अर्थ खात्याला, लॉटरी संचालनालयाला विचारलं की हे छापतात का बाबा पेपरला, पण लॉटरी संचालनालय त्यांचं दबेल असल्यामुळे ते थेट उत्तर दिलं नाही त्यांनी यांना. त्यांनी सांगितलं की ते छापतात का नाही आम्हाला माहीत नाही, आम्ही त्यांनाच नोटीस काढतो. त्यांना नोटीस काढली की तुम्ही छापता का नाही, छापत असला तर आम्हाला कळवा, आणि त्याची एक कॉपी यांना दिली. आता जर तुमचं त्याच्यावर कंट्रोल ठेवायचं काम आहे लॉटरी संचालनालयाचं, तर तुम्हाला माहीत पाहिजे की हे पेपरमध्ये छापतात का, छापत असतील तर कोणत्या पेपरमध्ये छापतात. कारण छापून आल्यावर त्याची प्रत त्यांनी संचालनालयाला दिली पाहिजे, लॉटरी संचालनालयाला. त्याच्याऐवजी त्यांनी नोटीस काढली, याचे आम्ही तुम्हाला कॉपीज पुरवतो, आणि यांना एक कॉपी देऊन टाकली की बाबा तुम्ही हे छापता का, कोणत्या पेपरला छापता आम्हाला कळवा. ती पण 24 मार्चची ही पत्र आहे, आणि अजून काही त्याचा खुलासा नाही. मी थातूर मातूर कागदावर चाललेला आहे. आणि जेव्हा 25 वर्ष हे फाईट करत आहेत त्याच्या विरोधात, अजून एकही लॉटरीवाल्यांवर कारवाई होत नाही, याचा अर्थ ते किती स्ट्रॉंग आहेत. आणि सरकार कोणत्याही पक्षाचं असो, त्यांच्यापर्यंत त्यांचा माल मलिदा पोहोचतो. नेमकी मागणी काय आहे? मागणी अशी आहे की या कंपन्यांवर कारवाई झाली पाहिजे. एका बाजूला फ्युचर गेमिंग कंपनी निवडणूक रोख्यासाठी 8,000 कोटी रुपये काय आहे आकडा आता मला करेक्ट या नाही. कंपनीने काय आपले लॉटरी लागली आणि तुम्हाला पैसे नाही दिले असं काय प्रकरण झालं? ह्या प्रकरण तर ते जेव्हा तुम्ही किती छापता, कोणाला किती पैसे देता हेच रेकॉर्डवर नाही. गव्हर्नमेंट प्रेसमध्ये छापलं पाहिजे ते छापत नाही, निकाल आल्यावर तुम्ही पेपरमध्ये छापला पाहिजे ते देत नाही. हे तर आहेच. मुख्य आरोप आपला असा आहे, जो कागद आपल्याकडे पुरावे आहेत, की तुम्ही गव्हर्नमेंटच्या नियमांचं उल्लंघन करता. तुमच्याकडे गव्हर्नमेंटचे पैसे द्यायला 380 कोटी नाहीत, आणि तुम्ही इलेक्ट्रॉल बॉन्डवर 8,000 कोटी खर्च करता. गव्हर्नमेंटचा नियम आहे पेपरमध्ये छापा, तुम्ही छापत नाही. गव्हर्नमेंटचा नियम आहे हे जे लॉटरीचे तिकीट आहेत तुम्ही गव्हर्नमेंट प्रेसमध्ये छापा, ते तुम्ही छापत नाही. आपली अशी मागणी गव्हर्नमेंटने चौकशी करावी, आणि तुम्ही दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करावी. अधिक माहिती हे जे फाईट करतायत 25 वर्ष गणेश म्हैसमाळे ते आपल्याला देतील.